आचारसंहिता प्रसिद्ध होण्याच्या एक दिवस आधी कर्जत जामखेडसाठी राज्य सरकारचा एक मोठा निर्णय समोर आलाय। राम शिंदे यांच्या मागणीवरनं कर्जत जामखेडसाठी एमआयडीसीची घोषणा करण्यात आली आहे। कर्जत जामखेडचे सध्याचे आमदार हे रोहित पवार आहेत आणि त्यांनी सुद्धा एमआयडीसी साठी रान उठवलं होतं आणि आता आपण पाहतोय आचारसंहितेच्या एक दिवस आधी सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला होता। कर्जत जामखेड विधानसभेसाठी राम शिंदे हे तिथले माजी आमदार, त्यांनीच जी मागणी केली होती त्या मागणीवरनं एमआयडीसीची घोषणा केली। अधिक माहिती घेऊयात, राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, एकीकडे जी मागणी दोन्हीकडनं होत होती, म्हणजे राम शिंदे यांनी केलेली मागणी आणि त्याबरोबरीनं रोहित पवार यांनी सुद्धा केलेली हीच मागणी, ज्याच्यावरती आता एक मोठा निर्णय घेत अर्थातच राज्य सरकारने एक मोठा ज्याला म्हणूया टोला लगावलाय असं म्हणू शकतो आपण, कारण राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशीच ही लढत असणार आहे। राम शिंदे यांना विधान परिषदेची नुकतीच संधी देण्यात आलेली होती आणि त्याबरोबरच गेली 5 वर्ष जो मुद्दा कर्जत जामखेडमध्ये चर्चेत आहे, रोहित पवार हे सातत्यानं म्हणत होते की इथे एमआयडीसीची घोषणा करा। 5 वर्षात सरकारने काही केलं नाही, परंतु 14 तारखेला एक नोटिफिकेशन काढलं आणि जवळपास 256 हेक्टरवरती कर्जत जामखेडसाठी स्वतंत्र एमआयडीसीची घोषणा केली, जी अर्थातच सत्ताधारी पक्षाचा जो आमदार आणि तिथला स्थानिक उमेदवार असणार आहे म्हणजेच राम शिंदे यांच्यासाठी अनुकूल गोष्ट आहे। कारण ते आता प्रचार करू शकतात की जे रोहित पवार यांना पहिल्या 2.5 वर्षामध्ये, कारण त्यांचं सरकार होतं तिथे, त्या 2.5 वर्षामध्ये जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं। आणखीन एक आहे प्रज्ञा, की राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत सुद्धा बऱ्याच घडामोडी घडतात। म्हणजे हे योगायोगाची गोष्ट नाहीये की अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलत असताना रोहित पवार यांच्या कामाचं कौतुक केलं, कारण राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत सुद्धा जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार असा एक सूक्ष्म संघर्ष सुरू आहे। त्या संघर्षाला कुठेतरी आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न म्हणून अजित पवार यांनी रोहित पवार यांचं कौतुक केलं का असं म्हटलं जातं। आणि या गोष्टीचा या निर्णयाशी संबंध आहे की अजित पवार यांचा राज्य मंत्रिमंडळातला जो काही वर्चस्वाचा भाग आहे तो काही टाळता येत नाही। म्हणजे कर्जत जामखेड संदर्भामध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर ऍटलिस्ट त्यांची कन्सेंट तरी जरूर घेतली गेली असावी। आणि अशी कन्सेंट घेऊन अशा वेळेला की जेव्हा निवडणुकीला तुम्ही सामोरे जात आहात त्यावेळेला जामखेडसाठी एमआयडीसीची घोषणा ही मोठी गोष्ट आहे। हा प्रचाराचा भाग असणार आहे, दोन्ही बाजूने जोरदार प्रचार केला जाईल आणि या वेळेला जे एक जातीय ध्रुवीकरण प्रत्येक मतदारसंघामध्ये दिसतं आहे त्याला जोडून अशा विकासाच्या गोष्टी घेऊन रोहित पवार यांच्या विरोधामध्ये कसा प्रचार करता येईल हेही बघितलं जाईल। एका अर्थाने राम शिंदे यांच्या मागणीला सरकारनं बळ दिले शेवटच्या क्षणी। अगदी, मात्र आपण जर बघायला गेलं तर कर्जत जामखेडची निवडणूक यावेळेला त्यामुळेच इंटरेस्टिंग होणार आहे। एकीकडे रोहित पवार यांच्या बाजूनं ज्या पद्धतीचं वक्तव्य तुम्ही जसं आता उल्लेख केलात की अजित पवारांनी केलेलं होतं, त्यांचं कौतुकही केलं होतं, तर येत्या काळामध्ये या निवडणुकांचा राहुल सर तुम्ही असेच आपल्यासोबत राहा। मात्र राम शिंदे हे सुद्धा सध्या आपल्या सोबत आहेत, माजी आमदार आहेत कर्जत जामखेडचे। एक महत्त्वाचा निर्णय खरं तर राम शिंदेजी घेतलेला आहे एमआयडीसीचा, ज्याची मागणी तुम्हीही करत होतात, रोहित पवारही करत होते। या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने उद्योग विभागाने अंतिम एमआयडीसी कर्जत जिल्हा अहिल्यानगरला 14 ऑक्टोबरला मंजुरी दिलेली आहे आणि 1961च्या खंड 2 आणि ग कारवाई सुरू झाली, म्हणजे ते अधिग्रहित क्षेत्र केलंय। पण मी मंत्री असताना 2016 साली याची सुरुवात केली होती। दरम्यानच्या कालखंडामध्ये त्यांनी ते क्षेत्र बदललं आणि जो देशाला फसवून गेलाय भगोडा नीरव मोदी आणि इन्व्हेस्टरच्या माध्यमातून विद्यमान आमदार रोहित पवारांनी यांनी प्रस्ताव दाखल केला होता, हे ज्यावेळेस उद्योग विभागाच्या लक्षात आलं त्यावेळेस तो प्रस्ताव रद्द केला आणि नव्याने हा आपण खांडवी कोंबडीचा प्रस्ताव सादर केला होता, त्याला आता राज्य सरकारने अंतिम मंजुरी दिलेली आहे आणि आता पुढील कारवाई सुरू होत आहे। त्याच्यामुळे आता एमआयडीसी मंजूर करण्याच्या संदर्भामधल्या राज्य सरकारच्या स्तरावर असलेल्या सर्व प्रक्रिया पूर्ण या झालेल्या आहेत। त्याच्यामुळे निश्चित युवकांमध्ये आणि आमच्या मतदारसंघामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे। रामजी, आमचे वरिष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी तुमच्याशी बोलतायत। राम शिंदे साहेब, तुम्ही आता एक आरोप केला आणि तो आरोप आहे म्हणून पण त्याचं विश्लेषण जरा करून हवं आहे, कारण हाच प्रचाराचा मुद्दा असणार आहे। एक म्हणजे तुम्ही काय म्हणालात आता की कोण भगोडे होते की ज्याच्या माध्यमातून रोहित पवार यांनी एक प्रस्ताव दाखल केला होता, ते जरा विस्तृत सांगा। आणि दुसरा मुद्दा जो तुमच्या विरोधातला आहे, शेवटच्या क्षणालाच सरकारला हे आठवलं का की 14 तारखेला अशा पद्धतीचं नोटिफिकेशन काढलं, कारण त्याचा राजकीय फायदा तुम्हाला व्हावा हा सरळ दृष्टिकोन दिसतोय आणि याच्यामध्ये अजित पवार यांनी काय भूमिका बजावली? रामजी, तुम्हाला आवाज येतोय? येतोय आवाज। राहुल कुलकर्णी यांनी असं विचारलेलं आहे की तुम्ही एक आरोप केलेला आहे, भगोडा हा शब्दही वापरला, तो नेमका कोणासाठी?
ते नीरव मोदी आणि सगळे पुण्यातले इन्व्हेस्टर होते आणि त्या जाग्यावरती विद्यमान आमदार रोहित पवार यांनी तिथं एमआयडीसी आणण्याचा घाट घातला होता आणि त्या गावातल्या लोकांचा देखील ठराव करून विरोध होता. अशाही परिस्थितीमध्ये फक्त इन्व्हेस्टर्ससाठी त्यांना एमआयडीसी आणायची होती आणि म्हणून साठी ती राज्य सरकारच्या उद्योग विभागानं ती रद्दबादल केली. तो प्रस्ताव रद्द केला, पण सातत्यानं त्यांनी नौटंकी केली, आंदोलन केले आणि त्यांनी अशा पद्धतीचं सरकारवर प्रेशर क्रिएट केलं. परंतु सरकार हे नियमानुसार चालणारे, कायद्यानुसार चालणारे आणि म्हणून आता मी जी काही प्रस्तावित जागा केली त्याच्यावरती जॉईंट सीओ असतील यांनी भेट दिली आणि त्या भेटीच्या अधीन राहून सगळे मापदंड किंवा नियमानुसार ही एमआयडीसी मंजूर होऊ शकते. अशा पद्धतीच्या 2-3 हाय पॉवर मीटिंग झाल्या आणि त्याला अंतिमतः आता मंजुरी मिळाली आहे आणि त्यामुळं रोहित पवार यांचा ही एमआयडीसी करण्यामध्ये हेतू शुद्ध नव्हता. हा इन्व्हेस्टरसाठी एमआयडीसी आणायचा त्यांचा घाट घातलेला होता. त्याच्यावरती आता राज्य सरकारच्या माध्यमातून अंतिम मंजुरी झाल्याच्या नंतर आता पूर्णतः पडदा पडलेला आहे आणि ते त्याच्यातून उघड झालेलं आहे. शिंदे साहेब, माझा प्रश्न असा आहे की या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्हाला श्री अजित पवार यांची किती मदत झाली आणि दुसरं म्हणजे तुम्हाला राजकीय फायदा व्हावा म्हणूनच शेवटच्या दिवशी हे नोटिफिकेशन काढलंय आणि हा मुद्दा रोहित पवार घेणार ना की माझ्या विरोधकांना फायदा व्हावा म्हणून जे 5 वर्ष सरकारने किमान 2.5 वर्ष सरकारने केलं नाही ते शेवटच्या क्षणी केलं आणि राम शिंदे यांच्यासाठी केलं. हा एक निवडणूक जुमलाय. राजकारणामध्ये कोण व्यक्ती असा आहे की राजकारणामध्ये समाजकारणामध्ये फायदा होऊ नये असं काम करतो. त्याच्यामुळे निश्चितच जनतेच्या मनामध्ये कोण खऱ्या अर्थाने काम आपल्यासाठी करतंय हे महत्वाचं आहे माझ्यासाठी आणि म्हणून मला जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेणं अपेक्षित होतं. तो मी मंत्री असताना सुद्धा त्याचा पाठपुरावा केला. राज्याचे मुख्यमंत्री असतील, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि यांनी देखील सहकार्य केलं. उदय सामंत उद्योगमंत्री यांनी देखील सहकार्य केलं, पालकमंत्र्यांनी देखील वेळोवेळी सहकार्य केलं आणि म्हणून शेवटी सरकार आहे आणि सरकारच्या माध्यमातून घेतलेला हा निर्णय शेवटी निवडणुकीचा जुमला आहे. तर तुम्ही ही नोटिफिकेशन खोटे असं सांगू शकता का? नाही सांगू शकत. आणि म्हणून अशा पद्धतीने वक्तव्य करायचं आणि लोकांना दिशाभूल करायचं जे काही चालू आहे त्यांच्याकडून ते आता लोकांनी कर्जत जामखेडच्या जनतेने ओळखलेलं आहे आणि त्यामुळे आता याचं उत्तर आता विधानसभेमध्ये ज्यावेळेस आरोप प्रत्यारोप होतील त्यावेळेस कागदपत्रासहित मी त्यांना याचं उत्तर देईल. विरोधातला प्रचाराचा मुद्दा कोणता असणार आहे? हाच मुद्दा आहे का राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत जयंत पाटील गट जो रोहित पवार यांच्या विरोधामध्ये सक्रिय झालाय आणि हे लक्षात घेऊनच अजित पवार यांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं. म्हणजे स्वतः महायुतीतले घटक पक्ष असलेले अजित पवार म्हणाले की रोहित पवारांचं काम फार उत्तम चाललंय. तर या सगळ्या ह्या निर्णयाकडे पण जोडून बघितलं जाईल ना. कोणते मुद्दे घेऊन जाणार आहात तुम्ही रोहित पवारांच्या विरोधात? त्यांचं उत्तम काम आहे असं अजित पवार म्हणतात. मी कर्जत जामखेडमध्ये 1 महिना गावात वाडीवर वस्तीवर फिरून मी केलेली कामं, त्यांनी केलेली कामं तुलनात्मक दृष्ट्या सगळ्या लोकांशी चर्चा केलेली आहे आणि अजितदादांनी एका छोट्या कार्यक्रमामध्ये बारामतीला जे वक्तव्य केलंय ते कदाचित रोहित पवारांचं चांगलं काम हे बारामतीला असू शकेल परंतु कर्जत जामखेडमध्ये नाहीये हे सगळ्या जनतेने आता हेरलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी जनतेचा सर्व आढावा घेऊन आणि जनतेमध्ये फिरून जी काही माहिती गेल्या महिनाभरात आपण जर पाहिलं की काय कार्यक्रम झाले तिकडं तर ते आपल्या नक्की निदर्शनास येईल. त्यामुळं त्यांचं काम तिकडे बारामतीला चांगलं असेल परंतु सातत्यानं शरद पवार साहेबांना मतदारसंघामध्ये येऊन म्हणावं लागतं रोहित पवार चांगलं काम करतात परंतु इथल्या जनतेला काय वाटतं हे महत्वाचं आहे माझ्यासाठी आणि म्हणून इथल्या जनतेचा जरासा कानोसा घेतला की सर्व आपल्या देखील लक्षात येईल. ठीक आहे. शेवटचा मुद्दा थोडा तांत्रिक आहे. भूसंपादनाची प्रक्रिया केव्हा पार पडेल? कोणते उद्योग येणं अपेक्षित आहे आणि किती पैसे या भूसंपादनाचे तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना मिळणार आहे? किती मोठी एमआयडीसी असेल? कोणते उद्योग येणं तुम्हाला अपेक्षित आहे तिथे? मला असं वाटतं की आता जे गट आहे ते रिझर्व्ह केलेत कोबळे आणि खांडवीचे आणि त्याच्यामध्ये जे काही नियमानुसार भूसंपादन करायचं आहे त्या अनुषंगाने सगळ्या लोकांना त्याचे निधी मिळेल, त्याच्यात डेव्हलपमेंट प्लॉट देखील मिळतील आणि भविष्य काळामध्ये हा नगरच्या जवळ एमआयडीसी आणि कर्जत तालुक्यामध्ये होत असल्या कारणाने निश्चित स्वरूपामध्ये चांगले उद्योगधंदे आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, एमआयडीसी निर्माण झाली पाहिजे हाच खरा त्याच्यामधला हेतू आहे. त्याच्यामुळे माझ्यावरती कुठलेही आरोप प्रत्यारोप करता येत नाही आणि त्यामुळे झालेला निर्णय चुकीचा आहे असं माझे विरोधक सांगतात. ते कितपत योग्य आहे कितपत अयोग्य हे आता जनता ठरवेल येणाऱ्या कालखंडात.
नक्कीच राम शिंदेजी, धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी आणि सविस्तरपणे उत्तर दिलं त्यासाठी. आणि राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत होते. आपलेही आभार या संपूर्ण सविस्तर विश्लेषणासाठी आणि चर्चेसाठी.